नमस्कार बालमित्रांनो. चला आजपासून आपण एका नवीन घटकाला सुरुवात करत आहोत. म्हणजे तुम्हाला आता खूप छान मजा येणार आहे. कारण आता आपलं इंटेलिजंट टेस्ट सुद्धा म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आहे. म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा आपली अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. मॅथ्स तर आपण केव्हा संपवून टाकलेला आहे. आता बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा अंतिम टप्प्यात आली आहे. तर बालमित्रांनो, बघूया आज आपण कुठला घटक शिकणार आहोत. आज आपण एक नवीन घटक घेणार आहोत. कारण कूट प्रश्न हा यातील सगळेच सबयुनिट आपले संपलेले आहे. आज काय बरं घेणार आपण? तर आज आपण घेणार आहोत गटाशी जुळणारे पद. म्हणजे त्यातला आपण पहिला सब युनिट घेणार आहोत, ज्याचं नाव आहे शब्दसंग्रह. त्याला म्हणतात टर्म दॅट बिलॉंग्स टू अ सेट. टर्म दॅट बिलॉंग्स टू अ सेट. आणि त्यातला आपण काय घेतोय? आज आपण त्यातलं वर्ड्स घेतोय. चला तर बालमित्रांनो, आता बघूया आपण की यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा कुठल्या माहितीच्या आधारावर क्वेश्चन सेट केले जातात. तर आता बघूया आपण. चला सगळे तयार तुम्ही? चला कमेंट करा सगळ्यांनी पटापट मला. तुम्ही सगळे तयार आहात, रेडी आहात? ओके. आणि खूप छान समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, मन लावून समजून घ्या. कारण तुम्ही मन लावून समजून घेतलं तरच तुमच्या डोक्यात येणार, लक्षात येणार. ओके. बघा, आपल्या अवतीभोवती असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये काही सारखेपणा शोधून आपण त्यांचे गट करीत असतो. बघा, आपल्या अवतीभोवती काही वस्तू असतात, सगळ्यांच्या अवतीभोवती असतात. मग आपण काय करतो? त्यातले सारखेपणा शोधतो आणि त्यांचा वेगळा गट करतो. आता कसं? बघा, आता आपल्या अवतीभोवती प्राणी आहे, वस्तू आहेत, प्राणी आहेत समजा. आता बघा, आपल्या पाळीव प्राण्यामध्ये आता मांजर मांजर मांजरचे सारख्या सारख्या मांजरांचा वेगळा गट आहे ना, वेगळ्या रंगाच्या मांजरीचा वेगळा गट. काही जास्त काळ्या पांढऱ्या असतात, काही ते कबरे असतात, म्हणजे असा ब्राऊन कलर असतो त्यांचा, आहे की नाही. कुत्र्यांचा वेगळा गट, गाईचा वेगळा गट. तसंच बघा, आपण काय करतो? अवतीभोवतीच्या वस्तू तुमचे चॉकलेट, चिप्स आहे ना, त्यामध्ये मग आपण किंवा बिस्किट, गोड बिस्किट, खारे बिस्किट, असं तिथलं सारखेपणा शोधतो आणि त्याचा वेगळा गट करतो, आहे ना. तसंच आणखी प्लेट्स, मग वेगवेगळ्या प्लेट्स असतील तर प्लेट्स, त्याचा उपयोग काय आहे त्या वस्तूचा, वाट्या वाट्या वाट्या, म्हणजे असा त्यातील सारखेपणा शोधून कसा शोधतो, तर कोणत्या आधारावर आपण सारखेपणा शोधतो हे आपल्याला आता पाहायचं आहे. बघा, थोडक्यात या पद्धतीने आपण वस्तूंचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करत असतो. थोडक्यात काय करतो आपण क्लासिफिकेशन करत असतो सगळ्यांचं, त्या वस्तूंचं ग्रुप्स मध्ये असं क्लासिफिकेशन करतो. की बॉटल आहेत तर सारखे छोटे छोटे बॉटल एकत्र ठेवणार, मोठे बॉटल वेगळ्या ठेवणार, फ्रीज मधल्या बॉटलचा वेगळा गट, आहे की नाही, बाहेर न्यायच्या वेगळ्या. जसं बॅगचं पण वेगवेगळ्या बॅग, बाहेर न्यायच्या बॅग वेगळ्या, स्कूलच्या बॅग वेगळ्या, आहे ना, बाजारात जाणाऱ्या बॅग वेगळ्या. अशा प्रकारे आपण काय करत असतो? त्याचं क्लासिफिकेशन करीत असतो, म्हणजेच वर्गीकरण करीत असतो. यामुळे एखादी नवीन वस्तू कोणत्या वस्तू गटाशी सारखेपणा दाखवते हे शोधून त्या गटात त्या वस्तूचा समावेश आपल्याला करता येतो. मग अशा रीतीने आपण काय करू शकतो की आपल्याला लक्षात येतं, जर एखाद्या ठिकाणी एखादी स्पर्धा असेल की ह्या वस्तूचा एक गठ्ठा केलेला आहे, त्यातल्या सारख्या सारख्या वस्तू तुम्ही वेगवेगळ्या काढा आणि त्या सगळ्या सारख्या वस्तू वेगळ्या काढून तुम्ही त्यांचे ग्रुप तयार करा. तर मग आपण पटापट शोधतो की याच्यामध्ये काय आहे, कोणते रंगाने सारख्या असतील, कोणत्या त्यांच्या चवीनी सारख्या असेल. म्हणजे आपण बघतो की कशा प्रकारे यांच्यामधलं सारखेपण शोधायचं हे आपल्याला करता येतं. बघा, in this kind of question you will be asked to find a term that fits into a group. The group may be made up of words, letters of the alphabet, figures of number. बघा, कसे असू शकतात ते ग्रुप? कशाचे बनलेले असू शकतात ते? वर्ड्सचे, म्हणजे शब्दांचे. लेटर ऑफ द अल्फाबेट म्हणजे अक्षर अक्षर किंवा फिगर ऑफ नंबर किंवा अंकांची किंवा अक्षरांचा किंवा शब्दांचा, असे वेगवेगळे आपण ग्रुप तयार करू शकतो. बघा, आता बघा, आपण त्यातला शब्दसंग्रह हा पहिला भाग बघणार आहोत. त्यातला पहिला सब युनिट म्हणजे पहिला उपघटक शब्दसंग्रह म्हणजे वर्ड बघणार आहोत. यामध्ये 3 उपघटक आहेत. वर्ड्स आहेत, फिगर हे आहे बघा, अल्फाबेट, लेटर ऑफ अल्फाबेट आहेत किंवा नंबर्स आहेत, अंक आहेत, आकृत्या आहेत. ओके. आता बघा, शब्दसंग्रहामध्ये आपल्याला काय पाहावं लागेल, कशा कशाचा
सारखेपणा कशा कशामध्ये सारखेपणा शोधावा लागेल. बघा, भाज्या, फळे, फुले, व्यक्ती, रंग, वाहने, वार, महिने, ऋतू, दिशा. बघा, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, फ्लावर्स, पर्सन, कलर्स, व्हेकल्स, वारला काय म्हणतो आपण, डेज, डेज, मंथ्स आणि ऋतू, डायरेक्शन. ओके, तर या बाबींचा या गटात समावेश असतो. गटातील वस्तूंमध्ये रंग, रूप, आकार, चव, वास. बघा, रंगावरून त्यांचे गट ठरवावे लागतील आपल्याला, रूपावरून दिसणारा रूप, आकार, त्यांचा आकार कसा सारखा आहे का, त्यांची चव सारखी आहे का, किंवा त्यांचा वास सारखा आहे का, हे सगळे या गुणांच्या बाबतीत आपल्याला त्यांचा सारखेपणा शोधावा लागतो. The given terms bear a common relationship. You will have to determine what the relationship is and then find another term from the answer choices that has the same relationship, like color, size, properties, etc. म्हणजे हे सांगितलेलं आहे इथे की जर तुम्हाला शब्दसंग्रहामध्ये प्रश्न सोडवायचे असतील तर काय काय निश्चित करावे लागेल. त्या भाज्या आहेत का, ते फळं आहेत का, ते फुलं आहेत का, त्या व्यक्ती आहेत का. तर आपल्याला गटाशी जुळणारं पद शोधायचं आहे. आपल्याला गटाशी न जुळणारं पद पण आपण घेतलंय या आधी, म्हणजे ऑड मॅन आउट घेतलं. आपल्याला आता असं नको, आपल्याला त्याच्याशी जुळणारं पाहिजे, म्हणजे टर्म दॅट बिलॉंग्स टू अ सेट, म्हणजे असं वस्तू पाहिजे किंवा असा शब्द पाहिजे की जो त्या सेटला बिलॉंग करत असेल. तर मग बालमित्रांनो, चला आता आपण बघूया. आणि अतिशय सोपा भाग आहे हा, अतिशय सोपा युनिट आहे आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे हा युनिट अभ्यासताना. यावरील सगळा स्वाध्याय तुम्ही खूप लवकर पूर्ण करणार आहे असा मला विश्वास आहे आणि तुमचं हे होमवर्क खूप पटापट होणार आहे. चला तर मग आता सुरू करूया आपण यावरील स्वाध्याय. बघा बालमित्रांनो, आता आपण काही त्यावरील स्वाध्याय सोडूया. अतिशय सोपा युनिट आहे, खूप मजा येणार आहे तुम्हाला हा युनिट सोडवताना. बघूया आपण. बघा, आता पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता तुम्हाला जुळणारं शोधून काढायचं आहे, तुम्हाला न जुळणारं नाही, जुळणारं शोधून काढायचं, म्हणजे तुम्हाला गटाशी जुळणारं पद शोधून काढायचं आहे. बघा काय आहे टॉपिक. बघ, एक, वडील, पिता, जनक. आता बघा, वडील, पिता, जनक आणि ऑप्शन दिले आहे माय, भाई, दादा, बाप. बघा, आपण बघतोय की वडील, पिता, जनक. आता या तीनही शब्दांचा अर्थ एकच आहे. वडील, पिता, जनक या तीनही शब्दांचा अर्थ एकच आहे. बघा, ही स्टडी जी आहे स्कॉलरशिपची, शिष्यवृत्तीशी एकमेकाशी संलग्न आहे, एकमेकाच्या मध्ये गुंफलेली आहे. जसं तुम्ही जर भाषा विषयाचा अभ्यास केला तर तुमचा इंटेलिजन्स टेस्ट होतो, तुम्ही गणितचा केला तरी तुमचं बुद्धिमत्ता चाचणी कव्हर होते. मग आता जर समानार्थी शब्द तुम्हाला माहित असले तर तुम्हाला इथे इंटेलिजन्स टेस्ट मध्ये जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. म्हणजे इतकं आणि छान अशी मिक्सिंग आहे अभ्यासाची. तुम्ही जर मस्त अभ्यास केला ना तर तुम्हाला खूप कमी अभ्यास करावा लागणार आहे मेरिट येण्यासाठी. त्यामुळे तुम्ही असं छान अभ्यास करा. बघा, आता इथे तुम्हाला वडील, पिता, जनक एकाच अर्थाचे शब्द आहेत तीन, आणि खाली पर्यायामध्ये चार शब्द दिले आहे. माय, माय म्हणजे आई, भाई, भाई म्हणजे भाऊ, दादा आपण भावालाच म्हणतो, आणि बाप, बाप म्हणजेच वडील. म्हणजे मग वडील, पिता, जनक याच्या पुढचं जर काय असेल किंवा त्याच्याशी जुळणारा शब्द काय असेल गटाशी, तर तो आहे बाप, आणि तो आहे 4 नंबरला. आणि म्हणून आपण ऑप्शन नंबर 4 ला काय करत आहोत, बबलिंग करत आहोत आन्सर शीट मध्ये. ओके, हे नेहमी लक्षात ठेवायचं, आन्सर शीट मध्ये करणार आहोत आपण, गोल करणार आहोत तो आन्सर शीट मध्ये करणार आहोत. ओके, देन आगे चलते हैं. चलो बच्चों, बघा, झरा, नाला, ओहोळ. आता बघा, झरा, नाला, ओहोळ हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. झरा, नाला आणि ओहोळ हे एकाच अर्थाचे शब्द आहेत तीनही. आणि हे कसं असते बघा, हे सगळं वाहत पाणी असते. कसं असते, पाणी थांबलेलं नसतं, हे पाणी वाहणारं असतं. आणि खाली बघा काय, नळ आपण बंद करतो आहे ना, ओढा, समुद्र, तलाव. समुद्र किंवा तलाव याचं पाणी मात्र थांबलेलं असतं, असं दिसतं आपल्याला थांबलेलं पाणी. आणि ओढा जो आहे हा सुद्धा वाहता पाण्याचाच असतो. हे सगळे एकसारखेच आहेत. झरा, नाला, ओहोळ आणि ओढा हे वाहतं पाणी असतं, वाहणारं पाणी असतं. म्हणून यांच्या गटाशी हा शब्द जुळतो आणि हा आहे ऑप्शन नंबर
2 आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर, जे आपण आन्सर शीट मध्ये घट्ट डार्क करणार आहोत व्यवस्थित. ओके, बाहेर जाऊ देणार नाही आपण गोलाच्या. पुढे बघा तिसरा, चित्र सावली पृष्ठ. आता बघा चित्र सावली पृष्ठ, खाली ऑप्शन आहे पडदा पुस्तक डोंगर कपाट. पडदा पुस्तक डोंगर कपाट. तर मग बालमित्रांनो सांगा काय उत्तर येणार? पटापट कमेंट करा मला, बघू दे कोणाचं उत्तर बरोबर आहे. बघा इथे मजा आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगितलंय. आता जर तुम्ही बघितलं चित्र सावली पृष्ठ, आता हे सगळे कसे आहेत? 2D वस्तू आहेत किंवा 2D पिक्चर आहे. 2D म्हणजे काय? तर लांबी आणि रुंदी, ज्याला लेंथ आहे आणि विड्थ आहे. ओके, लांबी आणि रुंदी आहे त्यांना म्हणतात 2D पिक्चर्स. 3D कसे? तर त्याला हाईट पण असेल, उंची पण असेल. म्हणजे बघा असे चित्र आहेत. हे कसं चित्र असंच काढलं जातं. सावली किंवा पृष्ठ पण असं असतं है ना, म्हणजे ही लांबी ही रुंदी, लांबी आणि रुंदी म्हणजे दोनच गोष्टी याच्यामध्ये असतात. म्हणजे द्विमिती चित्र असेल तर आता याच्यामधलं द्विमिती काय आहे? आता डोंगर कसा असतो? त्यात 3D आहे, याला हाईट आहे. कपाट हाईट आहे. पुस्तक ही सुद्धा इष्टिका चिती आहे ना, म्हणजे त्यामुळे ती सुद्धा 3D आहे. हे सगळे तीनही 3D आहे. मात्र पडदा जो आहे हा सुद्धा 2D आहे. पडदा है ना, हा पडदा 2D असल्यामुळे त्याला लांबी आणि रुंदी आहे, लेंथ अँड विड्थ आहे फक्त. त्यामुळे पडदा हा द्विमितीय चित्र असल्यामुळे यांच्या गटात बसतो आणि तो आहे ऑप्शन नंबर 1. त्यामुळे आपण उत्तर पत्रिकेमध्ये 1 नंबरला गोल करणार आहोत. पुढे जाऊया बालमित्रांनो. बघा आता इकडे लक्ष द्या आणि तुम्हाला उत्तर द्यायचंय. कोण सर्वात आधी उत्तर देणार ते बघते मी. ओके, पुस्तकात पाहायचं नाही, डायरेक्ट सांगायचं. लक्ष दिलं तर बरोबर येणार. पेट्रोल तेल शरबत. पेट्रोल तेल शरबत ऑप्शन आहेत बघा. गोबर गॅस, बर्फ, जेली आणि दूध. पटकन कोण उत्तर देतोय बघूया कमेंट मध्ये. व्हेरी गुड, शाबास. बघा हे तिन्ही पदार्थ बघितले तर तुमच्या काय लक्षात येणार? ते सगळे लिक्विड आहेत. ते कसे आहेत? लिक्विड आहेत, द्रव पदार्थ आहेत. पेट्रोल सुद्धा द्रव आहे, तेल शरबत हे सगळे लिक्विड आहेत. इकडे गोबर गॅस हा वायू आहे है ना, म्हणजे तो लिक्विड नाही आहे, गॅस आहे तो. बर्फ सॉलिड आहे. जेली सुद्धा लिक्विड नाही आहे. तर दूध मात्र लिक्विड आहे. दूध काय आहे? लिक्विड आहे, म्हणजेच हा द्रव पदार्थ आहे आणि त्यामुळे आपल्या या गटात हा बसतो. गटात तर साम्य आहे आणि गटात तो फिट होतो बरोबर. त्यामुळे उत्तर पत्रिकेवर आपण 4 ला किंवा 4 ला गोल करणार आहोत. चला पुढे जाऊया बालमित्रांनो. बघा आता क्वेश्चन नंबर 5 काय आहे? सुमंत सचिव न्यायाधीश. आता जर तुम्ही व्यवस्थित हिस्ट्रीचा अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की हे जे दिसत आहे हे हिस्ट्री मधलं आहे. कसं आहे हिस्ट्री मधलं? की सुमंत सचिव आणि न्यायाधीश. तर हे जे आहेत ना, ही हिस्ट्री मधला आहे, ही हिंट आहे तुम्हाला. सांगा मग उत्तर काय आहे? सरनोबत आहे, देशमुख आहे, जुमलेदार आहे की सेनापती आहे? पटापट उत्तर द्या. ऑप्शन सांगा कमेंट मध्ये, लिहून पाठवा उत्तर. काय उत्तर आहे? सुमंत सचिव न्यायाधीश. आता बघा आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल हे अष्टप्रधान मंडळात आतील काही पद आहेत. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील ही पद आहेत आणि ह्या मात्र दिलेल्या पदव्या आहेत. त्या पदव्या आहेत आणि हे जे आहेत ना ते अष्टप्रधान मंडळातील पद आहेत. आणि सेनापती ही सुद्धा एक अष्टप्रधान मंडळामधलं महत्वाचं पद होतं शिवाजी महाराजांच्या. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातलं सचिव, सुमंत, न्यायाधीश, सेनापती हे पद होती, महत्वाची पद होती आणि त्याला 4 नंबर बरोबर योग्य आहे, म्हणून त्याला आन्सर शीट मध्ये बबल करणार आहोत. बघा बालमित्रांनो आता आपण थोडं इंग्लिश मध्ये बघूया. इंग्लिश मधलं पुढे घेऊया आपण. बघा इंग्लिश मधलं काय आहे? फाइंड द टर्म दॅट बिलॉंग्स टू द फॉलोइंग ग्रुप. ओके, पेन्सिल, फाउंटन पेन, बॉल पेन. ऑप्शन मध्ये आहे बघा स्टेशनरी, चॉक, ब्लॅकबोर्ड अँड पेन. आता जर तुम्ही बघितलं तर पेन्सिल, फाउंटन पेन, बॉल पेन हे लिहिण्याची साधनं आहेत आणि खालच्या पर्यायामध्ये किंवा ऑप्शन मध्ये आपल्याला चॉक असा दिसतोय, त्यांनी लिहिता येतं फक्त. त्यामुळे याला या आपल्या
ग्रुपला हा जो वर्ड आहे हा बिलॉंग करणार आहे चॉक. त्यामुळे आपण आन्सर शीट मध्ये 2 ला किंवा 2 ला बबल करणार आहोत. सेकंड नंबरचं बघा, बस, मोटर कार, जीप. बस, मोटर कार, जीप. आता याच्यामध्ये टॅक्सी, स्कूटर, बायसिकल अँड बुलक कार्ट. टॅक्सी, स्कूटर अँड बायसिकल अँड बुलक कार्ट. सांगा मग मला पटकन काय उत्तर येणार आहे, कमेंट करा सगळ्यांनी. बघा आता इथे काय दिलं आहे, बस दिली आहे ना, ही सुद्धा 4 व्हीलर आहे. मोटर कार 4 व्हीलर आहे. जीप सुद्धा 4 व्हीलर आहे. मग आता इथे स्कूटर 2 व्हीलर आहे, बायसिकल 2 व्हीलर आहे, बुलक कार्ट आहे. तिला पण काय असतात, बुलक कार्टला किती व्हील असतात, 2च व्हील असतात. फक्त टॅक्सी असं आहे की ज्याला 4 व्हील आहे. आणि म्हणून आपला ऑप्शन काय बसणार आहे इथे, ऑप्शन नंबर 1 इथे बसणार आहे, ज्याला आपण आन्सर शीट मध्ये बबल करणार आहोत. कारण बस, मोटर कार, जीप आणि टॅक्सी हे चारही 4 व्हीलर आहे, ज्याला 4 व्हील आहेत. ओके, नेक्स्ट घेऊया, आईज, लेग्स, इयर्स. बघा, आईज, लेग्स, इयर्स. आता हे काय आहे, आईज, लेग्स, इयर हे काय आहे, हे सगळे पार्ट्स आहेत आपल्या बॉडीचे. काय आहे, पार्ट्स आहे. आणि कसं आहे, पेअरने आलेले आहे सगळे, दोन 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 आलेले आहे. आता मग बघा कसं, आईज पण 2 आहे, लेग्स पण 2 आहे, इयर्स पण 2 आहे. नेक मात्र एक आहे, नोज एक आहे, बॅक एक आहे, लिप्स मात्र आपल्याला 2 आहे. बघा हा पण विचार करावा लागते, कारण हे पण बॉडी पार्टच आहेत. आपल्या खाली पण ऑप्शन मध्ये पण दिलेले बॉडी पार्ट्स आहेत सगळे. परंतु आईज, लेग, इयर हे 2-2 आहेत, पेअरने आलेले आहे. लिप्स सुद्धा पेअरने आलेले आहे. म्हणून आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. चला बालमित्रांनो पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 4 बघा, अँगर, हेटेड, हेट्रेड, डिसलाइक. त्याचा ऑप्शन आहे फिअर, अनॉयन्स, जेलसी, अफेक्शन. आता मला सांगा यामध्ये नेमकं उत्तर काय येणार. बघा, अँगर, हेट्रेड, डिसलाइक हे सगळे इमोशन आहेत. खालच्या पण इमोशन आहे, पण हे सारखे इमोशन आहे. अँगर, हेट्रेड, डिसलाइक रागाच्या म्हणजे निगेटिव्ह इमोशन आहेत ह्या सगळ्या. फिअर, अनॉयन्स, जेलसी, अफेक्शन. पण यामध्ये या तिघांना जोडणारी जी आहे ना, तो वर्ड आहे अनॉयन्स. त्यामुळे हा वर्ड एकदम त्याला जुळणार आहे, अँगर, हेट्रेड, डिसलाइक, अनॉयन्स. बघा, आणि म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. आता शेवटचं बघूया, यामधलं शेवटचं बघूया इंग्लिश मधलं. जानेवारी, मे, जुलै. जानेवारी, मे, जुलै. ऑप्शन दिले आहे फेब्रुवारी, एप्रिल, ऑगस्ट, सप्टेंबर. आता अतिशय सोपं आहे, कमेंट करा काय उत्तर येणार आहे. मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे की हे कसं शोधायचं, हे कसं बघायचं. तुमच्या हातातच जादू आहे ती. बघा, जानेवारी आणि मे आणि जुलै. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. सगळे जून हे तीनही जे दिसतात तुम्हाला, जानेवारी, मे आणि जुलै, हे तीनही 31 डेज आहेत. कोणते कसे दिवस आहेत त्यांना, 31 दिवसांचे महिने, 31 डेज आहेत त्या मंथ मध्ये. मग इकडे फेब्रुवारी, एप्रिल, ऑगस्ट आणि सप्टेंबर, यामध्ये सुद्धा ऑगस्ट हा 31 चा आहे. बाकीचे 31 चे नाही, हे 30 चे आहेत 2. आणि हा कधी 28 चा असतो, कधी 29 चा. हे आपण दिनदर्शिकेमध्ये कॅलेंडर मध्ये चांगलं बघितलेलं आहे. त्यामुळे एकदम सोपा प्रश्न आहे आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3, जे आपण आन्सर शीट मध्ये काय करणार आहोत बालमित्रांनो, बबल करणार आहोत. कोणी कोणी उत्तरं दिली बघूयात मला. बरोबर कोणी कोणी उत्तर दिली, शाबास, व्हेरी गुड ऑल ऑफ यू, वेल डन बेटा. चला बालमित्रांनो आता आपण पुढे बघूया, पुढला स्वाध्याय सुरूया. बघा आता, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडायचे आपल्याला. बघा आता इथे मेंदू, फुफ्फुस, आतडे काय दिलेलं आहे बघा, मेंदू, फुफ्फुस आणि आतडे. आणि ऑप्शन काय, पर्याय काय आहे बघा, 4. छाती, पोट, जठर आणि पाठ. आता तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करा पटापट काय उत्तर असणार आहे याचं. चला पटापट, कोण पहिले उत्तर देते ते मी बघणार आहे. पटापट उत्तर द्या. बघा आता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर मेंदू, फुफ्फुस, आतडे हे तीनही जे बॉडी पार्ट्स आहेत किंवा अवयव आहेत, हे शरीराच्या आतमध्ये असतात. आणि असंच शरीराच्या आतमध्ये असणारा अवयव आहे जठर.
इकडे मात्र छाती, पोट, पाठ हे शरीराच्या बाहेर आहेत, आपल्याला दिसतात. मेंदू पाहिला का आपण? असं पाहू शकतो का? फुफ्फुस, मेंदू, आतडे, जठर पाहू शकतो का? नाही. पण तसं आपण छाती, पोट, पाठ हे सहज पाहू शकतो. ह्या मात्र सहज न दिसणाऱ्या गोष्टी, म्हणजे ऑपरेशन झाल्यावर किंवा एखाद्या ठिकाणी दाखवायला ठेवलं तिथे तुम्ही बघू शकता. पण ह्या शरीराच्या आतील भाग आहेत आणि शरीराच्या बाहेर भाग आहे, म्हणून इथे आपलं उत्तर असणार आहे जठर. आणि ज्यांनी ज्यांनी जठर उत्तर दिले आहे त्या सर्वांचं अभिनंदन. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपला योग्य पर्याय आहे, जो आपण उत्तर पत्रिकेमध्ये काय करणार आहोत? घट्ट करणार आहोत. ओके, चला आता पुढचं बघा. पुढचं काय बघा? उष्णता, ध्वनी आणि विद्युत. उष्णता, ध्वनी आणि विद्युत. आणि खाली पर्याय काय दिले आहे बघा? पंखा, विस्तव, रेडिओ आणि प्रकाश. आता इथे तुम्हाला मायन्यूटली अभ्यास करावा लागेल किंवा विचार करावा लागेल. तर आपण जर बघितलं उष्णता, ध्वनी, विद्युत हे ऊर्जेची रूप आहे. ऊर्जेची रूप, याला ऊर्जेची रूप म्हणतात. जनरल नॉलेज मध्ये तुम्ही शिकला असाल किंवा सामान्य विज्ञान मध्ये तुम्ही शिकला असेल. इथे तुम्हाला तुमच्या बाकीच्या विषयाशी संबंध लावलेला, कधी हिस्ट्रीचा संबंध लावला असेल, कधी जनरल नॉलेजचा म्हणजे सामान्य विज्ञानाचा संबंध लावला असेल. तर इथे बघा, पंखा ही ऊर्जा नाहीये, विस्तव ही ऊर्जा नाही, रेडिओ ऊर्जा नाही, प्रकाश ही मात्र ऊर्जा आहे. म्हणजे उष्णता, ध्वनी, विद्युत, प्रकाश ह्या ऊर्जेचे प्रकार आहे. आणि म्हणून प्रकाश हा पर्याय आपला योग्य पर्याय असल्यामुळे उत्तर पत्रिकेमध्ये आपण 4 क्रमांकाच्या पर्यायाला घट्ट करणार आहोत. ठीक आहे, बघा समजत आहे तुम्हाला बालमित्रांनो? तुम्हाला समजत असेल तर सगळ्यांनी पटापट चॅट मध्ये लिहून कमेंट करा बेटा, तुम्हाला समजत आहे म्हणून. ओके, आपण पुढे जाऊया. बघा, आंबोळी, इडली, डोसा. आता बघा, आंबोळी, इडली, डोसा. पुढे मोदक, पुरणपोळी, चपाती आणि थालीपीठ. मोदक, पुरणपोळी, चपाती आणि थालीपीठ. सांगा बरं मग आता कोणतं उत्तर असेल? सगळ्यांनी कमेंट करा मला उत्तरासाठी, पटापट पटापट. बघा, आंबोळी, इडली, डोसा हे जे आहेत ना, हे तिन्ही पदार्थ तांदूळापासून बनलेले आहेत. आणि इकडे बघा, थालीपीठ, चपाती, पुरणपोळी हे तर गहूपासून बनलेले पदार्थ असतात. आणि मोदक, आता काही काही ठिकाणी मोदक कणकेपासून बनवतात, पण ऍक्च्युअल जो मोदक हा पदार्थ आहे हा मात्र तांदूळापासून बनवला जातो. काही ठिकाणी ऑप्शनल म्हणून तांदूळ आपलं गहू वापरतात, मात्र तसा तो पदार्थ जो मोदक आहे हा तांदूळापासून बनवला जातो. आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जे आपण उत्तर पत्रिकेमध्ये घट्ट करणार आहोत. बघा, पुढचा प्रश्न आहे, घोडा, बैल, हरिण. घोडा, बैल, हरिण. आणि ऑप्शन आहे पहा आपले, वाघ, तरस, गेंडा आणि मांजर. वाघ, तरस, गेंडा आणि मांजर. मग सांगा मला कोणतं उत्तर असणार आहे? तुम्ही जर बघितलं, आता तुम्हाला इथे विचार आला असेल तुमच्या मनात की घोडा, बैल, हरिण यातले काही पाळीव आहे, काही जंगली आहे, इकडे पण कसं करायचं, काय लावायचं? तर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा, हे सगळे घोडा, बैल, हरिण त्यातले काही पाळीव पण आहेत आणि काही जंगली पण आहेत. मग आता काय करायचं? जर विचार केला तर हे जे आहे ना, हे सगळे गवत खाणारे म्हणजे शाकाहारी प्राणी आहेत. घोडा, बैल, हरिण हे सगळे शाकाहारी प्राणी आहेत. मग आपल्याला उत्तर सुद्धा शाकाहारी प्राणीच लागणार आहे. मग वाघ हा मांसाहारी आहे, तरस तरस म्हणजे वाघाचाच प्रकार आहे, तो सुद्धा मांसाहारी आहे. मांजर सुद्धा मांसाहारी आहे, तुम्हाला माहित आहे मांजर उंदराला खाते ना. हा जो गेंडा आहे हा गेंडा मात्र शाकाहारी प्राणी आहे, गेंडा गवत खातो. त्यामुळे आपलं ऑप्शन काय असणार आहे? गेंडा, पर्याय क्रमांक 3. गेंडा इज अवर राईट आन्सर. ओके, चला पुढे जाऊया. बघा, 5वा क्वेश्चन, जहाज, मोटार, रेल्वे. बघा, जहाज, मोटार, रेल्वे. ऑप्शन आहे बघा, पाय, सायकल, चाक आणि ड्रायव्हर. आता बघा बरं, मला सांगा बरं याच्यातलं काय उत्तर असणार? कमेंट करा पटापट. एकदम सोपं आहे, काहीही जास्त विचार करायचा नाहीये तुम्हाला याच्यामध्ये.
बघा, जहाज, मोटार, रेल्वे हे सगळे वाहन आहेत आणि सायकल सुद्धा वाहन आहे आणि त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सायकल. हे फुकटचे मार्क्स असे जर प्रश्न आले तर, आहे ना. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. भोजपुरी, तुळू, मालवणी. भोजपुरी, तुळू, मालवणी. आता पुढचं बघा काय आहे ऑप्शन. कन्नड, हिंदी, अवधी, तमिळ. आता कन्नड, हिंदी, अवधी, तमिळ. आता जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही, पण हे ह्या भाषा आहेत आणि ह्या बोली भाषा आहेत. बोली भाषा ज्या त्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत. जसं आपल्या म्हणजे विदर्भात असेल तर ती वऱ्हाडी बोलल्या जाते. मालवणला मालवणी, कोकणात म्हणजे कोकणात कोकणी आणि मालवणी दोन भाषा. ही भोजपुरी, ह्या सगळ्या बोली भाषा आहेत. आणि मग यातली जर बोली भाषा कोणती आहे तर यातली बोली भाषा आहे अवधी. कोणती बोली भाषा आहे? अवधी. आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपला योग्य पर्याय आहे. चला आता आपण पुढचे इंग्लिश मधले काही प्रश्न बघूया. बघा आपण बघूया. फाइंड द टर्म दॅट बिलॉंग्स टू द फॉलोइंग ग्रुप. ओके, बघा, मार्स, मर्क्युरी आणि ज्युपिटर. मार्स, मर्क्युरी आणि ज्युपिटर. आणि ऑप्शन बघा काय आहे. मून, सिरियस, सन आणि अर्थ. सांगा आता पटापट उत्तर द्या. चलो जल्दी जल्दी. बघा विचार केला तर मार्स, मर्क्युरी, ज्युपिटर हे प्लॅनेट आहे. मून हा सॅटेलाइट आहे. सिरियस आणि सन हे दोन स्टार आहेत आणि अर्थ जी आहे ती आहे प्लॅनेट. आणि म्हणून या ग्रुपला हे अर्थ एवढीच मॅच होते आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4, जे आपण आन्सर शीट मध्ये काय करणार आहोत? बबलिंग करणार आहोत. व्हेरी गुड. पुढे बघूया. कॅट, डॉग, काऊ. बघा आता कॅट, डॉग, काऊ अतिशय सोपा आहे. प्रत्येकाने उत्तर सांगायचं आहे मला कमेंट करून. टायगर, बफेलो, लॉयन आणि ओल्फ. प्रत्येक जण सांगू शकता तुम्ही असं उत्तर आहे याचं. सांगा पटापट. बघा, मार्स, मर्क्युरी, सॉरी, कॅट, डॉग, काऊ हे काय आहे? डोमेस्टिक ॲनिमल आहे. आणि त्यामधलं जे बफेलो आहे खाली ते सुद्धा डोमेस्टिक ॲनिमल आहे. ओके. आणि टायगर, लॉयन, वुल्फ हे डोमेस्टिक ॲनिमल आहेत का? नाही. त्यामुळे उत्तर आहे आपलं बफेलो, ऑप्शन नंबर 2. ते आपण आन्सर शीट मध्ये बबल करूया. पुढे बघा. डॉलर, येन आणि पाऊंड. डॉलर, येन आणि पाऊंड. तर डॉलर हे जे अमेरिकेचं चलन आहे, येन हे चीनचं आहे, पाऊंड हे युरोपियन कंट्रीजचं आहे. म्हणजे तीनही फॉरेन कंट्रीचे हे आहे, चलन आहे. फॉरेन कंट्रीमध्ये वापरले जाणारे पैसे त्याला चलन म्हणतात. मग खाली बघा रुपी, पैसे, कॉइन आणि फ्रँक. आता खाली काय आहे? हे तीनही इंडियन आहे, हा मात्र परत फॉरेनर आहे. फॉरेनचं 6 हे चलन आहे, पैसे आहे. म्हणून इथे फॉरेनच्या ग्रुपला फॉरेनचाच ग्रुप अटॅच होईल. म्हणून इथे डॉलर, येन, पाऊंड आणि इथे फ्रँक हे उत्तर येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, फ्रँक. ओके. इथे तुम्ही रुपी लिहू नका, पैसे लिहू नका, कॉइन लिहू नका. हे सगळे आपले इंडियन चलन आहे, भारतीय पैसे आहेत ते. तर फ्रँक हे फॉरेनचं आहे आणि हे तीनही फॉरेनचे आहे. त्यामुळे फ्रँक हे त्याला एकदम योग्य उत्तर आहे. म्हणजे राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. पुढचा बघा. काइट, स्पॅरो अँड क्रो. काइट, स्पॅरो आणि क्रो. अतिशय सोपा आहे, तुम्ही पटापट उत्तर देऊ शकता. प्रत्येक जण उत्तर देऊ शकतो. कॅट, कॅमल, रॅबिट, क्रेन. बघा आता कॅट, काइट, स्पॅरो, क्रो हे बर्ड्स आहेत आणि क्रेन हा सुद्धा बर्ड आहे आणि हे सगळे ॲनिमल आहे. आणि म्हणून क्रेन हे ऑप्शन अतिशय राईट असल्यामुळे आपण आन्सर शीट मध्ये त्याच्या नंबरला बबल करणार आहोत. नेक्स्ट बघूया. कोट, पॅन्ट, शर्ट. कोट, पॅन्ट, शर्ट. आता बघा खाली धोती, अम्ब्रेला, हँडकरचीफ, बॅग. धोती, अम्ब्रेला, हँडकरचीफ आणि बॅग. सांगा उत्तर काय असणार आहे? पटापट सांगा.
बघा सोपंच आहे एकदम. कोट पॅन्ट शर्ट, तसंच धोती. धोती सुद्धा अंगावर घालण्याचे कपडे आहे, क्लोथ्स आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. समोरचं बघूया 6 नंबरचं बघा. जॅस्मिन, रोज, मोगरा हे सगळे फ्लावर्स आहे. जॅस्मिन, रोज आणि मोगरा. मग मारीगोल्ड, लोटस, हिबिस्कस आणि चंपा. आता हे पण काय आहे? हे पण फ्लावर्स आहेत. हे पण काय आहे? फ्लावर्स आहे. पण जे वरचे फ्लावर्स आहेत ते सगळे कसे आहेत? फ्रॅग्रंट फ्लावर्स आहेत. हे सुवासिक फुलं आहेत. त्याचा फ्रॅग्रन्स येतो छान. बघा, जॅस्मिन, रोज, मोगरा इज फ्लावर्स, फ्रेग्रंट flowers, and marigold, lotus, hibiscus, champa is also fragrant flower. Okay, so our right answer is option number 4 is our right answer. सोपं वाटते आहे? मजा येते सगळ्यांना? चला तर बालमित्रांनो, आता कशाची वेळ झाली आहे बघा. आता छान तुम्हाला क्वेश्चन समजून सांगितले मी. तुम्ही तुमच्या पुस्तकातले पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करा, जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे. आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर मला नक्की विचारा. ओके, पण तुमचं मात्र डाऊट क्लिअर करून घ्या. तुम्हाला समजलं नाही तर पहिले मला मेसेज करायचा आणि विचारायचं सगळ्यांनी. आता तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला छान लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट पण लिहा. आणि आता कशाची वेळ झाली आहे सांगा सगळ्यांनी. चला तर आता बाय बाय करण्याची वेळ झाली आहे. बाय बाय. बाय ऑल ऑफ यू. बाय.